सांगलीमध्ये शिवसेना नेत्याच्या पुतण्यावरती गोळीबाराचा प्रयत्न झालेला आहे। रिव्हॉल्वर लॉक झाल्यामुळे गोळी झाडली गेली नाही। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। हल्लेखोर मात्र या घटनेनंतर पसार झाले अशा स्वरूपाची माहिती आहे। ठाकरेंचे शिवसेनेचे नेते दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजित पाटील याच्यावरती अज्ञात तरुणानं गोळीबाराचा प्रयत्न केला अशा स्वरूपाची माहिती सध्या समोर येते। ही दृश्य आपण बघतोय। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा सगळा प्रकार कैद झालेला आहे। सांगलीमध्ये शिवसेना नेत्याच्या पुतण्यावरती गोळीबाराचा प्रयत्न झालेला आहे। रिव्हॉल्वर लॉक झाल्यामुळे गोळी झाडली गेली नाही अशी माहिती समोर येते। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। स्वप्नील पाटील आपले प्रतिनिधी सोबत आहेत। स्वप्नील, या सगळ्या घटनेबद्दल काय नेमका तपशील सध्या हाती आहे? नक्कीच गुरु, कवठेमहांकाळ शहरातील एका मोबाईल शॉपीमध्ये शिवसेना नेते दिनकर पाटील यांचा पुतणा गेला होता आणि त्याच्यावरती हा हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। एक जो हल्लेखोर आपल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसतोय तो त्या संबंधित मोबाईल शॉपीमध्ये आला आणि त्याने सोबत आणलेल्या रिव्हॉल्वर मधून गोळीबाराचा प्रयत्न केला, परंतु गोळीबार करीत असताना त्याचा रिव्हॉल्वर अचानकपणे लॉक झाला, त्यामुळे रिव्हॉल्वर मधून गोळी बाहेर पडली नाही। त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे। त्यामुळे यामध्ये अभिजित पाटील हे सुखरूप बचावले आहेत, परंतु अद्याप हल्लेखोरास ताब्यात घेण्यात आल्याची अद्याप कोणतीही माहिती आपल्यासमोर मिळत नाही आहे। धन्यवाद स्वप्नील या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।